हे सगळे मेडिकलचे पुस्तकं आहेत बघा. ते चिकित्सा प्रभाकर वगैरे ते मी असंच मागवलेलं जनरल नॉलेजसाठी. आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याही चॅनलला मला सबस्क्राईब करा, कारण त्याच्यावरती खूप मी इम्पॉर्टंट माहिती देत आहे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची. चला तर मग काम चालू करूया. तर एवढे पुस्तकं डोक्यात भरलं, एवढा अभ्यास, आणि हे सगळं काही आज आपल्याला क्लीन करायचं आहे. खूप दिवस झालं क्लीन नव्हतं केलं, हे म्हणजे केलं होतं मध्ये, तरी पण अधूनमधून का होईना हे थोडंसं पुसून वगैरे ठेवलेलं बरं. चलो स्टार्ट. धूळ बसलेली आहे बारीक जाळ्या धुराळा, महिन्यातनं एकदा का होईना हे क्लीन करावंच लागतं. नाही जर केलं तर मी झालं धुराळा डस्ट वगैरे बसते. थोडं दुर्लक्षित करायला भाग नाही. वामनराव पैंची पण पुस्तकं आहे त्याच्यामध्ये, काही काही हे तुम्हाला दाखवते मी. फर्स्ट इयरचे पुस्तक कुठले, सेकंड इयरचे कुठले, आधी पुसून घेते आणि देन दाखवते मी सगळं व्यवस्थित. हे पुस्तकं जी मी असे लावून ठेवलेले आहेत ना, हे पाण्याने पुसून ठेवलेले आहेत. 1-5 मिनिट असंच ठेवणार आहे मी वाळेपर्यंत, करून खूप धुराळा बसला होता. हे बघू शकता, खूप छान छान पुस्तकं आहेत. मेडिकलचे पण आहेत, हे देवधर्माचे वामनराव पैंची देखील पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये, खूप छान आहेत. तर हे अशी पुस्तकं असतात. आता हे मी काय करणार आहे, सगळे पुस्तकं हे कॅरीबॅगमध्ये असे घालून ठेवणार आहे. हे असे म्हणजे असंच ठेवायचं, ठेवताना म्हणजे पटकन आपल्याला सापडते पण, आणि धुराळा पण अजिबात नाही बस. तर अजून एक कप्पा इकडचा राहिलेला आहे, आपण क्लीन करून घेऊया. चला पटापटा हे ठेवून देऊया सगळं. बघू शकता हे सगळं असं कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवलेलं आहे मी याला पुसून, कारण नेक्स्ट टाईम कॅरीबॅगच फेकून द्यायचं धुराळा बसल्यावर. आता हे आवरायचं राहिले. चलो स्टार्ट करू. हे काही बुक्स काढलेले आहेत, इकडं थोडंसं ठेवलेलं आहे पुसून. चलो ते पण काढूया आता व्यवस्थित. तर हे झालेलं आहे क्लिनिंग इथली. पूर्ण पुस्तकं जे आहेत ना, सगळे काही मी कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेले आहेत. हे थोडेसे वाचायला वगैरे लागतील, एखादं वरती ठेवलेलं आहे. सगळं सामान आम्ही झाकून ठेवतो, कारण काय होतं ना की हे देऊन टाकायचे, त्याच्यामुळे साईडला ठेवलं. काही सामान आहे ते आम्ही सगळं काही झाकून वगैरे ठेवत असो, कारण नंतर धूळ वगैरे बसली की पुसायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे सगळं असं आम्ही घरात झाकून ठेवतो. वरच्यावर बेडशीट वगैरे काढायच्या, आणि आठवड्यातून एकदा का होईना पाण्यातनं काढून वाळू घातलं की बस झालं, मग धुराळा पण जातो. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर.